चालू करतो कोरस कोरस. हॅलो 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 याला वाढवा थोडं दादा. हॅलो हॅलो आँखों की रोशनी में चमक, चेहरे पे मुस्कान सी है दमक, होती जो मुख की आभा अनंत, होती जो मुख की आभा अनंत। ओजस भी है और कांतिपूर्ण दर्शन, आते हैं बुद्ध भगवन। हो सुनो रे हाथ जोड़ो मिलके करो वंदन, आते हैं बुद्ध भगवन। सुनो रे हाथ जोड़ो मिलके करो वंदन, आते हैं बुद्ध भगवन। 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 आना रेला ले जा हे ना रे जान देना शांति ने नाद नारा बुद्धाचा धम्म आहे या विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्म आहे असतील जगामध्ये किती जाती आणि धर्म असतील जगामध्ये किती जाती आणि धर्म पण समतेत बांधणारा
बुद्धाचा धम्म आहे म्हणून बोधी गहेचा शीतल शीतल वारा वारा बोधी गहेचा शीतल शीतल वारा वारा बोधी गहेचा शीतल शीतल वारा वारा करुणा गंध पेरणारा वारा करुणा गंध पेरणारा करुणा गंध पेरणारा बोधी गहेचा शीतल शीतल वारा वारा बोधी गहेचा शीतल शीतल वारा वारा गंध पेरणारा वारा करुणा गंध पेरणारा वारा करुणा गंध पेरणारा लुंबवणीच्या मेवानास गेलो तसा महुला मोहित झालो लुंबवणीच्या वनास गेलो तसा महुला मोहित झालो चाफ्याच्या आधीने पाहिला प्रखर तारा तारा चाफ्याच्या आधीने पाहिला प्रखर तारा तारा करुणा गंध पेरणारा वारा करुणा गंध पेरणारा वारा करुणा गंध पेरणारा बंद चालू होते बंद चालू बंद होता बंद मुक्तपणे मी फिरतो येथे दरी कपारी फिरतो येथे मुक्तपणे मी मुक्तपणे मी फिरतो येथे दरी कपारी फिरतो येथे भीमाच्या तसा मी तथागताचा प्यारा प्यारा भीमाच्या तसा मी तथागताचा प्यारा प्यारा करुणा गंध पेरणारा वारा करुणा गंध पेरणारा वारा करुणा गंध पेरणारा जेव्हा भीमा तू जन्मच आला उधारणे तूच आम्हाला वंदितो 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 भीमा मी तुला वंदितो भीमा मी तुला वंदितो भीमा मी तुला वंदितो भीमा शीतल शीतल वारा वारा बोधी गहेचा शीतल शीतल वारा वारा करुणा गंध पेरणारा वारा करुणा गंध पेरणारा वारा
जाहली पहाट उठ शिंपसडा माऊले जाहली पहाट उठ शिंपसडा माऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले जाहली पहाट उठ शिंपसडा माऊले जाहली पहाट उठ शिंपसडा माऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि जंगली की पूर्व दिशा दिनचर्या कर शुरू रंगली की पूर्व दिशा दिनचर्या कर शुरू आगमनार्थ राहले तुझ्या गुरुचे सद्गुरू आगमनार्थ राहले तुझ्या गुरुचे सद्गुरू चिमण्या पाखिरांनी वागताही गीत गायले चिमण्या पाखिरांनी वागताही गीत गायले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बनते भगताचे पहाट शुद्धस्थान संपले बनते भगताचे पहाट शुद्धस्थान संपले सुगंधमय उपासिकान पुष्पहार गुंफिले सुगंधमय उपासिकान पुष्पहार गुंफिले कुंकवाच जागी त्यांनी अष्टगंध लावले कुंकवाच जागी त्यांनी अष्टगंध लावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि यथांग दिव्य पाहुनी निसर्ग सृष्टी पावली अथांग दिव्य पाहुनी निसर्ग सृष्टी पावली तथागताच्या शिरी गेली पिंपळाची सावली तथागताच्या शिरी गेली पिंपळाची सावली त्या सावलीत काशीनंद विश्व हे समावले त्या सावलीत काशीनंद विश्व हे समावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले जाहली पहाट उठ शिंपसडा माऊले जाहली पहाट उठ शिंपसडा माऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले दाराकडे वळली तुझ्या
गौतमाची पाऊले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि जतरा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी दुनिया भाई दीवानी पैसों की धूलधानी कबीरा 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 माटी का एक नाग बना के माटी का एक नाग बना के मुझे लोग लुगाया माटी का एक नाग बना के मुझे लोग लुगाया जिंदा नाग जब घर में निकले ले लाठी धमकाया कबीरा ले लाठी धमकाया ले लाठी धमकाया कबीरा 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 खेमराज तिरके साहेब जय हो डांगे साहेब जय भीम ए विलास भाऊ बंडल बंडल तयार ठेवजो जिंदा बाप कोई ना पूछे मारे बाद पुजवाया जिंदा बाप कोई ना पूछे मारे बाद पुजवाया मुट्ठी भर चावल लेके हो मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाया कौवे को बाप बनाया कबीरा कबीरा
कबीरा कबीरा वाह वाह क्या बात है साउंड दादा बहुत बढ़िया ये दुनिया हो ये दुनिया कितनी बावरी है जी हाँ बावरी है भाई बावरी है ये दुनिया कितनी बावरी है बावरी है बावरी है हाँ जो पत्थर पूजे जाए जो पत्थर पूजे जाए घर की चकिया कोई ना पूजे घर की चकिया कोई ना पूजे जिसका पिसा खाए जिसका आता खाए कबीरा 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 माटी का एक नाग बना के माटी का एक नाग बना के तुझे लोग लुगाया माटी का एक नाग बना के तुझे लोग लुगाया जिंदा नाग जब घर में निकले ले लाठी धमकाया कबीरा ले लाठी धमकाया ले लाठी धमकाया ले लाठी धमकाया कबीरा 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 वा कबीर वाणी ऐकत असताना आपण टाळ्यांचा कडकडाट केला एकदा या विपश्यना सेंटरसाठी टाळ्यांचा कडकडाट करा 10 मिनिटं जरी तुम्ही आनापान केलात डोळे मिटून जरी बुद्धांकडे 10 मिनिटं बसलात तरी जगातली सगळी चिंता तुमची मिटेल त्याचं नाव म्हणजे विपश्यना एक फक्त बुद्धांकडे 10 मिनिटं बसा बुद्धांच्या मूर्तीकडे बघा कारण बुद्ध हा एका जातीतला बुद्ध नाही आहे बुद्ध जगाच्या चळवळीचं शांतीचं केंद्र आहे आणि म्हणून तथागत बुद्ध जगातले पहिले सायंटिस्ट आहेत पहिले वैज्ञानिक आहेत माय माऊल्यांनो एवढ्या मोठ्या पेंडालमध्ये एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये लोक मान्यवरांची भाषणं ऐकायला आपण आलात आणि अनिरुद्ध वनकरांची गाणी ऐकायला आलात आता गाणी ऐकत असताना तुमचं सगळं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे कारण मी जेवढे काही लोक इथे जमतील त्या सर्वात स्मार्ट जर कोणी असेल आणि सुंदर दिसत असेल तर मी अनिरुद्ध वनकर म्हणून तुमचं लक्ष माझ्याकडे ठेवा मले पहानं फुलं वहा दुसरीकडे जर लक्ष ठेवाल तर डायवर्ट होईल मन
आणि मन जर डायव्हर्ट झालं तर बुद्धांच्या चळवळीची पोरं तयार होत नाही. आणि बुद्ध हे एका जातीचे नाहीत. बुद्ध हे कणबी आहेत, बुद्ध हे कुणबी आहेत, बुद्ध हे सायंटिस्ट आहेत, बुद्ध हे क्षत्रिय आहेत, बुद्ध हे राजा आहेत, बुद्ध शांतीचं प्रतीक आहे. बुद्ध लोकशाही नांदवणारी एक विद्यापीठ आहे. बुद्ध म्हणजे जगातल्या चळवळीचं महाकेंद्र आहे. आणि म्हणूनच बुद्धांकडे जात असताना शिवरायाला आणि भीमरायाला विसरून चालणार नाही. या देशामध्ये SC ST OBC म्हणजेच बुद्धांच्या चळवळीचे खरी माणसं आहेत. पण बुद्धांकडे महार आला म्हणून महार एका जातीचा झाला. आईच्या पोटातला जन्मलेला महार गावाच्या बाहेर गेला. अरे कुणबी जैसा दाता नाही मारे बगर देता नाही. तेली गावात धसला आणि गाव नासला. तेल्याचं तोंड पाहू नका. शूद्र म्हणजे सगळेच माणसं अशी म्हणणारी एक वर्ग जात आहे. आणि त्याच वर्गाच्या विरोधात तथागत बुद्धांचा जन्म झाला आहे. आणि बुद्धच तुम्हाला सांगतात की चला जरा एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला शोधूया. पंचशिलेचं पालन करूया. पान बिडी सिगरेट पिऊन बसू नका. तोंडामध्ये माखू खाल्यासारखा खर्रा ठेवून पचापचा थुकू नका. आणि जी माणसं जर करतील, माणसं करतात तर करतात, बाया करतात, देणं थोडसा खर्रावा खाऊन टाकते नव. आणि जी माणसं व्यसनाधीन आहेत ते बुद्धांच्या केंद्रांकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून प्रचंड टाळ्या वाजवा. आजपासून आम्ही व्यसनमुक्त होऊ, दारू पिणार नाही, व्यसनमुक्त होऊ आणि बाबासाहेब फुल्यांची, शाहू फुले आंबेडकरांची चळवळ पुढे नेऊ. माऊल्यानो लक्षात ठेवा, दारू पाजायचं नाही नवऱ्याले, खर्रा चालू करायचा नाही नवऱ्याले, आणि तुम्ही खायचं नाही. दात कसे दिसतात, बुद्धांकडे येतात, पचापचा तुमच्या तोंडाची वास येते. माकू खाल्ल्यासारखा नवरा खात राहते, पचापच खात राहते, म्हणजे भगवान बुद्धांची चळवळ नाही. आणि म्हणूनच सोप्या आणि साध्या भाषेतला कार्यक्रम म्हणजे अनिरुद्ध वनकरचा कार्यक्रम. आणि हेच सांगण्यासाठी हो हिरवळलेलं हे ओसाडलेलं रान आहे, हे डोंगर पहाड आहे, हे बुद्धांच्या पायथ्याशी गेलं आहे. बुद्धम शरणम गच्छामी म्हणत जय भीमचा मंत्र आला आहे. चला या डोंगराळ भागाला हिरवं रान करूया, बुद्धाची निळी पहाड करूया, जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया, एक गाणं सादर करूया. डोंगराला बुद्धमय केलं आणि डोंगराला बुद्धमय करण्यासाठी डोंगऱ्याचा जन्म झाला. द द द द द द होतो साडलेलं रान. खेमराज भाऊ, या ओसाडलेल्या रानाला हिरवगार केलं खेमराज भाऊ. फक्त गठ्ठा मात्र जाताने द्या भाऊ. होतो साडलेलं रान कसं बहरून आलंय छान. माननीय नामदार वडेट्टीवार साहेबांसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा. हे जे हिरवगार रान दिसतंय ते भारतात 2ऱ्या नंबरचं होणार आहे. एक इगतपुरी आणि एक ब्रह्मपुरी, आणि दोन्ही पुरी आणि खातील चंद्रपूरच्या पुरी. होतो साडलेलं रान कसं बहरून आलंय छान. भीमाची करणी बोले ही धरणी हे, भीमाची करणी बोले ही धरणी. जय भीम सन्मानानं, जय भीम सन्मानानं. जय भीम भाऊ, जोरान हो दे. जय भीम मावशे, ये बात है. जय भीम सन्मानानं, सन्मानानं. वारे लोखंडे महाराज, अशी कमाल केली र दादा, अशी कमाल केली र दादा भीमाईच्या पोरानं. अशी कमाल केली रे दादा भीमाईच्या पोरानं. अशी कमाल केली रे दादा भीमाईच्या पोरानं. होतो साडलेलं रान
केली र दादा भीमाईच्या पोराला अशी कमाल केली रे दादा भीमाईच्या पोरानं अशी कमाल केली रे दादा भीमाईच्या पोरानं काल शिकायची होती बंदी दिली भीमानं नामी संधी काल शिकायची होती बंदी दिली भीमानं नामी संधी आज शिकायला पोर पोरी आज शिकायला पोर पोरी कसे जाती विमानामंदी आज शिकायला पोर कसे जाती विदेशामध्ये राहायला माळी फिरायला गाडी राहायला माळी विलास भाऊ पाणी पाठवा गो पाणी कलाकाराला पाणी नाही आलं विलास भाऊ पाणी पाठवा पाणी 2 तास झाले पाणी नाही कुठे आहे पाणी राहायला माळी फिरायला गाडी हे राहायला माळी फिरायला गाडी हाती मोबाईल फोन हाती मोबाईल फोन हॅलो कुठं बसलास बंडू मी तुझी बेबी नाही का रे मला दिसत नाही ना तू कुठे बसला हॅलो मुलींनो आता मोबाईलच्या दुनियेतून बाहेर पडा मोबाईल मधून मुलांना मेसेज करू नका आणि तिकडे चहा पाण्याची व्यवस्था आताच करू नका हा विलास भाऊ पोरांनो बसा काहीच झालं नाही आहे अरे तुम्ही जेवून आले ना रे कायले जाता तिकडे रे ए पोट्टे हो नाही मावशा तुम्ही नको जाव हे 1-2 पोरं असे सुटतं बेडते आले बस बस मावशे पोट्टे बस भीमाची करणी बोले ही धरणी राहायला माळी फिरायला गाडी हाती मोबाईल फोन हाती मोबाईल फोन जोरदार टाळा अशी कमाल केली र दादा भीमाईच्या पोराला अशी कमाल केली रे दादा भीमाईच्या पोरानं अशी कमाल केली रे दादा भीमाईच्या पोरानं काल लिहून ठेवलाय कायदा आज साऱ्यांचा झालाय फायदा बरं झालं या महाराष्ट्रातून मनुवाद्यांना बाहेर केलात नाही तर 400च्या पार झालं असतं तर बाबासाहेबांचं संविधान बदलून गेलं असतं बरं बाबासाहेबांचं संविधान बदललं तर त्रास कोणाला झाला असतो ओबीसीला कारण बौद्ध समाज शिकून पुढे गेला पण ओबीसी आमचा गरीब तिथेच राहिला आणि म्हणून ओबीसी आणि बहुजनांनी या देशामधल्या मनुवाद्यांना नव्हे तर मोदी सरकारला पाडलं 400 पारचा नारा 270-80 वर आणला 240 वर आणला आणि बाबासाहेबांचं संविधान वाचलं आणि आताही संविधान तसंच वाचवायचं आहे
महाराष्ट्रातल्या मनुवाद्यांना लाथ मारून बाबासाहेबांचं संविधान जो कोणी राखल त्यालाच आम्ही मतदान करू, अन्यथा कोणालाच करणार नाही. म्हणून प्रचंड टाळ्या होऊ द्या, नाहीतर आम्ही मतदान करणार नाही. आमचं संविधान हे महारामांगाचं बौद्धांचं संविधान नाही, हे ओबीसींचं संविधान आहे, हे कुणबी समाजाचं संविधान आहे, हे आदिवासी समाजाचं संविधान आहे, भारतीय समाजातील प्रत्येक स्त्रियांचं संविधान आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी काल हा कायदा लिहून ठेवला. काल लिहून ठेवलाय कायदा, आज साऱ्यांचा झालाय फायदा. पाहिन समाज सुटा बुटात, पाहिन समाज सुटा बुटात, होता अभिमान केलाय वादा. पाहिन समाज सुटा बुटात, होता अभिमान केलाय वादा. असा कुणाचा जगात गौरव है, असा कुणाचा जगात गौरव, केला का इतिहासानं, केला का इतिहासानं. मावशे ए पोट्टे, अशी कमाल केली व दादा भीमाईच्या पोरानं. अशी कमाल केली रे दादा भीमाईच्या पोरानं. अशी कमाल केली रे दादा भीमाईच्या पोरानं. ध्रुवपद होतो ओसाडलेलं रान, कस बहरून आलंय छान. होतो साडलेलं रान, कस बहरून आलंय छान. भीमाची करणी बोले ही धरणी, हे भीमाची करणी बोले ही धरणी. जय भीम सन्मानानं, जय भीम सन्मानानं. अशी कमाल केली रे दादा भीमाईच्या पोरानं. 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 पोरानं शिवरायाने शिकविला तलवारीचा घाव आहे, महात्मा फुलांनी दाविला ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिलं आखाड्याचं नाव आहे, माझ्या भीमरायाने रुजविला इथे प्रेम बंधू भाव या देशामध्ये फक्त दोनच राजे होते, एक म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा कोणी असेल तर तुमचा माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
अरे दोनच राजे 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 एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते रिदमवाल्यासाठी हे वाजते दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर हो दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर एक रायगडावर एक चौदार तळावर एक रायगडावर एक चौदार तळावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला झाला राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला अरे दलितानी दलिता महाडी घोषित केला माडी घोषित केला माडी घोषित केला अरे दलितानी दलिताचा राजा महाडी घोषित केला माडी घोषित केला माडी घोषित केला निनादले दोघांच्या नावे निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक द्या रायगडावर एक द्या रायगडावर एक चौदार तळावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर शिवरायाने रयतेचा तो न्याय निवाडा केला न्याय निवाडा केला न्याय निवाडा केला तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला घटनेमध्ये आला घटनेमध्ये आला तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला घटनेमध्ये आला घटनेमध्ये आला प्रतापसिंग परंपरेला हो हो
एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर एक त्या रायगडावर एक चौदार धन्यवाद जय भीम जय शिवराय माझी आजी म्हणायची आहा क्या बात है जोरदार टाळ्या आजीसाठी ये बात है जय भीम जय भीम माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर शिवानी ताई माझी आजी म्हणायची हे! माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर ये जो आप लोगों की लड़ाई है ये डरने के लिए नहीं है डरो मत आगे बढ़ो क्योंकि आपके जेब में जो पेन है वो बाबा साहब अंबेडकर भीमराव अंबेडकर की देन है और यही देन विपश्यना सेंटर से शुरू होती है आणि म्हणूनच मराठीतली आजी म्हणते माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटी कोटींच्या माथ्यावर कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर डोंगरे सर राहिला हान्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर राहिला हान्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दांडावर
नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर पहाजचे पुढारी बसती दारू गुत्त्यावर पहाजचे पुढारी बसती दारू गुत्त्यावर ए अजय आजीव ए मावशे नवऱ्याले आणि लेकराले दारू प्यायला नको लावायचे बुद्धांकडे जाताना बुद्ध विहारात जाताना बुद्धांच्या पंचशिलेचं पालन करा पोरींनो नाहीतर नमो तस्स आणि जसं आहे तसं म्हणून राहू नका शिक्षण घ्या थांबू नका कारण थांबलात तर संपणार आहात मी नाही म्हणत हे माझी आजी म्हणते आहे माझी आजी म्हणायची हे! माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आता भीमा बनाला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीमा बनाला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर भीमा बनाला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर घर घर दैव जातमा घर घर दैव जात पायटचे पारी माऊल्यांनो भावांनो आणि बहिणींनो बोला बोला डांगे सर या ठिकाणी भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त जी सर्व नियोजित पाहुणे मंडळी आहेत ती येत आहेत त्यांचं आगमन मंचाकडे अवघ्या 2 मिनिटांमध्ये होत आहे आपल्या सर्व बांधवांना विनंती आहे की समता सैनिक दलाच्या मार्चसोबत येत असलेले आपली सर्व पाहुणे मंडळी त्यांचं आपण सर्वांनी आपल्या जागेवर उभ्या होऊन टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचं आहे सर्व पदाधिकारी जे आहेत हा सर्व पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर येण्याचं करावं ओके मावशी आजीबाई बाबासाहेब आंबेडकर जर महासूर्य आहेत तर आपण निदान त्यांच्या सावलीमध्ये जगायला राहा शिका शिक्षण घ्या विपश्यनाचं सेंटर जसं इगतपुरी तसं दुसरं ब्रह्मपुरी आणि इगतपुरी नंतर हे जर ब्रह्मपुरी विपश्यनाचं सेंटर झालं बुद्धांकडे जर 10 मिनिटं तुम्ही डोळे बंद करून आनापान केलात 10 मिनिटं जर निशब्द राहिलात तर तथागतांची वाणी डोक्यात जाईल आणि हे जे संत महात्मे आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम आहेत तुकारामाचे गुरु तथागत बुद्ध आहेत आणि बुद्ध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु आहेत म्हणजे नातं कसं सर्वांचं बुद्धमय आहे आणि म्हणून बुद्धांची पहाट निळी पहाट सांगण्याकरता माझी आई मात्र तुम्हाला हेच सांगते आहे घर घर दैव जातमा घर घर दैव जात पायटचे पारी
याद मले आली व बाई मन गेलं माहेरी याद मले आली व बाई मन गेलं माहेरी याद मले आली व बाई मन गेलं माहेरी फुई 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 पाऊस पडतो दारावरती अडतो ग फुई 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 पाऊस पडतो दारावरती अडतो ग धम्माईला वंदन करतो पुन्हा कुशीत दडतो ग धम्माईला वंदन करतो पुन्हा कुशीत दडतो ग माझी धम्माई 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 ग माझी आजी म्हणायची हे! माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर माननीय वडेट्टीवार साहेबांचं आगमन होत आहे पण शेवटच्या दोन ओळी आहेत भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर कोटी कोटीच्या माथ्यावर बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर भीम 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 बनला भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर मी वादळ वारा मी वादळ वारा वादळ वारा मी वादळ वारा शेवटचे टाळे मी वादळ वारा जय भीम रक्त पिणारे सारे सारे रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळविणारा मी वादळ मी वादळ वारा 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 मी तथागताची वाणी मी तथागताची वाणी ज्योतिबांची गाणी
मी तथागताची वाणी ज्योतिबांची गाणी मी क्रांतीचा नारा नारा मी क्रांतीचा नारा मी क्रांतीचा नारा नारा मी क्रांतीचा नारा मी वादळवा शेवटच्या चारोळी मी भीमरायाचा बेटा मी शिवरायांचा रेटा मी भीमरायांचा बेटा शिवरायांचा रेटा विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा